नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब बोडखे आपलं स्वागत करतो वयलेस एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, 7-8 दिवसापूर्वी मी PSI बद्दल सर्व काही या हेडलाईन खाली जो व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओला जवळपास 7-8 दिवसामध्ये 50,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी व्ह्यूज केलं। त्यामध्ये 5-6 हजार पर्यंत लाईक्स पण आल्यात, कमेंट पण आलेल्या आहेत, भरपूर सारे त्याला रिप्लाय आले आणि सगळ्या मुलांचं असं म्हणणं होतं की सर STI बद्दल देखील असा एक व्हिडिओ बनवा। तुमच्या कमेंटला मान देऊन हा मी व्हिडिओ बनवतोय। जास्त इकडे न बोलत बसता आपण डायरेक्ट व्हिडिओला स्टार्ट करूयात। बघा आता PSI, STI आणि ESO ह्या तिन्ही ज्या पोस्ट आहे ॲक्च्युअली जवळपास समकक्ष आहे, म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी तिन्ही पोस्टला सारख्याच आहेत। आपण PSIचा व्हिडिओ ज्यांनी बघितला नसेल त्यांनी मी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, आपल्या चॅनलला आहे, तुम्ही बघू शकता। बघा आता हा STI बद्दल, STIचं पहिलं जे नाव होतं ते होतं बघा सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर। पहिलं नाव काय होतं बघायचं, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर। आता मित्रांनो याचं नाव चेंज झालं, ते झालेलं आहे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, म्हणजे सेल्सचं स्टेट झालेलं आहे आणि ज्याला मराठीमध्ये आपण राज्य कर निरीक्षक अशा प्रकारचा शब्द वापरतो। बघा आता हे मी तर इमेज मुद्दाम टाकली GST भवन, म्हणजे तुमचं भरपूर सारं जे काम आहे मित्रांनो हे GST रिलेटेड आहे। सध्या तुम्हाला गरज नाही, जसं तुमचं सिलेक्शन होईल त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टींची ट्रेनिंग मिळेल किंवा तुम्हाला काम करत करत त्या गोष्टी शिकायला मिळतील। बघा हे जे MPSC थ्रू सिलेक्ट होणार, MPSC थ्रू या पोस्टचं जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस पण आपण समोर डिस्कस करणार आहोत, पण अगोदर त्याचा आपण प्रवर्ग किंवा संवर्ग कोणता आहे ते एकदा बघूयात। ही महाराष्ट्र दुय्यम सेवामध्ये येणारी पोस्ट आहे। ही जी पोस्ट आहे महाराष्ट्र दुय्यम सेवामध्ये ते गट ब ची पोस्ट आहे। गट अ ब क ड याच्यापैकी गट ब ची ही पोस्ट आहे आणि हे जे पद आहे हे अराजपत्रित आहे। अराजपत्रित म्हणजे नॉन गॅजेटेड। नॉन गॅजेटेड आणि गॅजेटेड याच्यामधला फरक मी अगोदर पण सांगितलेला आहे। कोणी नवीन असेल तर बघा, जेव्हा प्रत्येक वर्षी गव्हर्नमेंट एक गॅजेट प्रसिद्ध करतं, गॅजेटचा मिनिंग असतो थोडक्यात पत्रक, त्या पत्रकामध्ये ज्या अधिकाऱ्यांचे नाव असतात त्यांना गॅजेटेड ऑफिसर्स म्हणतात आणि ज्यांचे नाव नसतात त्यांना नॉन गॅजेटेड म्हणतात। तर हे नॉन गॅजेटेडचं पद आहे। अशा प्रकारे ग्रुप B मधलं हे पद आहे। आता तुम्हाला जर STI व्हायचं असेल तर STI होण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या मार्गाने STI बनवू शकता ते आपण बघूयात। STI होण्यासाठी पहिला जो मार्ग आहे तो आहे राज्य कर विभागातील GST विभागातील तुम्ही जर का कर सहाय्यक म्हणून असाल, सध्या तुम्ही काम करताय कर सहाय्यक म्हणून किंवा तुमची नियुक्ती झाली कर सहाय्यक म्हणून, तर कर सहाय्यकचं तुम्ही प्रमोशन होऊन पदोन्नतीनं STI बनवू शकता। हा पहिला मार्ग झाला। पहिला मार्ग कोणता, प्रमोशनना। दुसरा मार्ग जो आहे तो दुसरा मार्ग बघा, आपले जे आयोग आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, ह्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं जी ग्रुप B ची जाहिरात येते, ग्रुप आपण त्याला दुय्यम सेवा म्हणतो, त्या दुय्यम सेवाचं जी जाहिरात येते त्या जाहिरातीचा फॉर्म भरल्यानंतर देखील तुम्ही STI बनवू शकता। म्हणजे या दोन मार्गाने तुम्हाला STI बनता येतं। आता STI बनण्यासाठी पात्रता की नेमकं तुम्हाला काय काय लागतं STI बनायचं असेल पहिल्यांदा आपल्याला बघा, मी त्यामुळे ह्या बॉक्समध्ये 2 ला स्टिक केलं। कोणी PSIचा व्हिडिओ बघितला असेल तर PSIला शारीरिक पात्रता पण होती, शैक्षणिक पात्रता पण आहे आणि वयोमर्यादेची देखील पात्रता असते, म्हणजे 3 अटी असतात जनरली कोणत्याही पोस्टला। पण STI साठी कुठल्याही प्रकारची शारीरिक पात्रता नसते, शैक्षणिक आणि वयोमर्यादाची मात्र अट आहे। म्हणजे पात्रता तुम्हाला 2च फुलफिल करायच्या आहे, एक शैक्षणिक पात्रता आणि दुसरी वयोमर्यादा। शारीरिक कुठलीही मर्यादा तुम्हाला नाहीये। नंतर बघा आता मग शैक्षणिक मर्यादेमध्ये काय काय, शैक्षणिक वयोमर्यादेमध्ये तुम्हाला पदवीधर असणं गरजेचं आहे। तुमच्याकडे डिग्री लागते, डिप्लोमा नाही। सर माझं 10वी झालं 12वी झालं त्यानंतर मी 2 वर्षाचा डिप्लोमा केला, नाही चालणार। तुम्हाला इथे क्लिअर सांगितलेले पदवी लागते। पदवी म्हणजे डिग्री, डिग्री ती 3 वर्ष असू शकते किंवा 4 वर्ष असू शकते किंवा असेल मला माहिती नाही, पण 5-6 वर्ष असेल तर ती पण असू शकते, पण पदवी असणं कंपल्सरी आहे। मग सर मी कोणती ब्रँच घ्यावी, मी कॉमर्स, सायन्स, आर्ट्स याच्यापैकी मी कोणतं, माझं ग्रॅज्युएशन असेल तर चालतं, कोणतंही चालतं। ग्रॅज्युएशन तुमचं BCom चालतं, BSc चालतं, BA चालतं, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग चालतं, BMS चालतं, BHMS चालतं, BDS चालतं, जे काय असेल तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही देऊ शकता। सर मला
अगदी 35% मार्क पडले, नो प्रॉब्लेम, टक्केवारी मॅटर करत नाही, फक्त पास लागतं. सर मी 2दा 3दा 4दा 4 अटेम्प्ट मध्ये ग्रॅज्युएशन झालंय माझं, ज्या ग्रॅज्युएशनला 3 वर्ष लागायचे त्याला मला 7 वर्ष लागले, काही फरक पडत नाही. अल्टिमेटली तुम्ही पास असणं गरजेचं आहे, टक्केवारीची अट नाही आणि अटेम्प्टचीही अट नाही. नंतर सर मी पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहे, म्हणजे ग्रॅज्युएशनला मला आणखी 1 वर्ष बाकी आहे, मी फॉर्म भरू शकतो का? हो भरू शकता. का भरू शकता? कारण लास्ट इयरचा रिझल्ट तुमचा येईपर्यंत तुमची प्री होऊन गेलेली असते, सध्या कोरोनामुळे सगळं डिस्टर्ब आहे, आणि नंतर मेन्स पर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असतं. मेन्स जेव्हा पेपर द्यायचा असतो आपल्याला, त्याच्यावर एक फॉर्म भरला जातो, फॉर्म भरून घेतला जातो आपल्याकडून. त्या फॉर्ममध्ये त्या फॉर्मच्या डेट पर्यंत आपलं ग्रॅज्युएशन होणं कंपल्सरी असतं. सिंपल. तुम्ही सध्या एवढं लक्षात ठेवा, तुम्ही ग्रॅज्युएशनच्या लास्ट डेटला आहात, सॉरी लास्ट इयरला आहात, तुम्ही पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहात, तुम्ही इलिजिबल आहात, फॉर्म भरू शकता. सर इथं हा भरपूर लोकांना प्रॉब्लेम कळत पण नाही, नेमकं काय प्रॉब्लेम हा इंटर्नशिपचा. PSI ला हा प्रकार नव्हता, STI ला बघा. त्यांनी STI ला सांगितलेलं आहे की समजा एखादा व्यक्ती आहे ज्याच्या ग्रॅज्युएशनमध्ये इंटर्नशिप इन्क्लूड आहे. म्हणजे काय, समजा तुमचं इंजिनिअरिंग आहे एखादा, तुम्ही 3 वर्षाची डिग्री आहे किंवा 4 वर्षाची डिग्री आहे, प्लस 6 वर्षाचं तुम्हाला इंटर्नशिप असते किंवा त्याला आपण कार्यशाळा म्हणतो. तर ही इंटर्नशिप जर का तुमच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड असेल तर तुमची इंटर्नशिप होणं गरजेची असते. कधी? मेन्सचा पेपर देण्याच्या अगोदर. मेन्सच्या पेपरची जो लास्ट डेट असते त्या डेट पर्यंत जाहिरातीमध्ये त्याने जो दिनांक दिलेला आहे त्या दिनांकापर्यंत तुमचं इंटर्नशिप कंप्लीट होणं गरजेचं असतं. सर मी बाहेरच्या राज्यामधला आहे किंवा सर मी पंजाबमध्ये आहे, तर मी देऊ शकतो का? तुम्हाला मराठी भाषा येत असेल ना, नो प्रॉब्लेम, बिलकुल मराठी भाषेचं नॉलेज आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे. तुम्हाला राज्य कोणतं असावं हे सांगितलेलं नाहीये. आपल्या याच्यामध्ये क्रायटेरिया त्यांनी भारताचं नागरिकत्व सांगितलेलं आहे, महाराष्ट्राचं नाही. जसं आपल्या सरळ सेवेला पोलीस भरतीला महाराष्ट्रातलं रहिवासी मागतात, त्यांनी भारतातलं रहिवासी पद असणं गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे. त्यामुळं मराठी भाषेचं ज्ञान असेल तुमचं चालतं. इकडचं डोमिसाईल निघायला पाहिजे का नाही निघायला पाहिजे किंवा त्यामधले काय काय बारकावे आहेत ते मी नंतर सांगेल. ते सध्या या व्हिडिओमध्ये त्याबद्दल डिस्कस करत बसत नाही. त्यामुळे सध्या तुम्ही असं कन्सिडर करा की तुम्ही भरू शकता जर का मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला आवश्यक मराठी भाषेचं ज्ञान असेल तर. दुसरा बघा पॉईंट, आता हा झाला आपला एज्युकेशनचा. नंतर वयोमर्यादा. सर वयोमर्यादा काय आहे, एज किती लागतं? बिलकुल वयोमर्यादा ओपन कॅटेगरी तुम्ही असाल तर तुम्हाला 18 ते 38चा स्लॅब आहे, म्हणजे 38 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. जर का तुम्ही मागासवर्गीय असाल किंवा अनाथ, बघा मागासवर्गीय म्हणजे ज्यांना आरक्षण भेटलेलं आहे, सगळे आरक्षण भेटलेले. SC STचं वेगळं आहे. SC ST आणि एक सर्व्हिसमॅन सोडलं तर बाकी सगळे, त्यामध्ये सर्वच ज्यांना आरक्षण भेटलेलं आहे ते सर्व. आणि अनाथ यांना 43 वर्षाचा क्रायटेरिया आहे. SC ST एक सर्व्हिसमॅन किंवा खेळाडू असेल, मग खेळाडू कोणत्याही कॅटेगरीतले असतील चालतील, तर यांना 43 वर्ष आहे. त्याच्यानंतर हँडिकॅप म्हणजे आपण दिव्यांग ज्यांना म्हणतो त्यांना 45 वर्ष आहे. स्लाइडचा तुम्ही फोटो वगैरे काढून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला तुमच्यासोबत ठेवा आहे. तर हा एज क्रायटेरिया आहे. नंतर सर कोणकोणते टप्पे आहेत, परीक्षेचे टप्पे कोणकोणते? आम्हाला टप्पे जनरली प्रत्येक परीक्षा बघितलं आपण तर 4 टप्पे असतात. एक असतं पूर्व परीक्षा, दुसरं मुख्य परीक्षा, मैदानी चाचणी आणि मुलाखत. PSI ला 4 टप्पे होते. पण तुमच्यासाठी गुड न्यूज अशी आहे की तुम्हाला STI जर बनायचं असेल तर मुलाखत नसते. STI ला मुलाखत आहे का? बिलकुल नाही. STI ला मुलाखत पण नाहीये आणि मैदानी चाचणी पण नाहीये. मग STI ला कोणकोणते टप्पे आहेत? तर STI ला जे टप्पे आहेत त्यानुसार बघा, एक पूर्व परीक्षा तुम्हाला द्यावं लागते, त्यानंतर मुख्य परीक्षा द्यावी लागते, मैदानी चाचणी नाही आणि मुलाखत पण नाही. म्हणजे तुम्हाला 2च टप्पे आहेत. PSI ला 4 टप्पे होते, 2च टप्पे. कोणकोणते? पूर्व आणि मुख्य. पूर्व किती मार्चची, मुख्य किती मार्चची आपण समोर बघूयात, पण टप्पे किती आपल्याला? 2. हा मेडिकल असतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं, पण एकदा तुम्ही मुख्य परीक्षेत पास झाले तर तुम्ही बाकी ठिकाणी सगळ्या गोष्टी सहज क्रॉस करू शकता, त्याच्यामध्ये कोणाचंही सिलेक्शन राहत नाही. नंतर बघा शारीरिक चाचणी. मी अगोदर सांगितलं तुम्हाला, ना पुरुषांना ना ताई लोकांना किंवा महिला वर्गांना कुठल्याही प्रकारचं शारीरिक हे नाही, पात्रता नाहीये, कुठल्याच प्रकारची शारीरिक पात्रता नाही. नंतर आता परीक्षेचं पॅटर्न कसं आहे सर? तर परीक्षा मी तुम्हाला अगोदर सांगितली 2 टप्प्यात होणार आहे.
ऍक्च्युली बघा PSI, STI आणि ESO या तिघांची परीक्षा कंबाईन असते. त्यांचा पूर्व परीक्षा तिघांची सोबत घेतल्या जाते. निकाल मात्र वेगवेगळा लागतो. एका दिवशी लागू किंवा वेगवेगळ्या दिवशी लागू, पण निकाल वेगवेगळा लागतो. आणि त्याच्यानंतर मुख्य परीक्षा जी असते, मुख्य परीक्षामध्ये परत 2 विषय असतात, PSI ला पण, STI ला पण आणि ESO ला पण. तर त्या 2 मुख्य विषयांपैकी, मुख्य परीक्षांच्या 2 विषयांपैकी पहिला पेपर परत सगळ्यांसाठी कॉमन असतो आणि दुसरा पेपर आपापल्या पद्धतीनुसार, म्हणजे STI ला GSTचं नॉलेज लागतं, PSI ला कायद्याचं नॉलेज लागेल किंवा ESO ला मंत्रालयीन कामकाजाचे नॉलेज असेल, त्याच्यावरती बेस असलेले जे काही सिलेबस असेल त्याचा अभ्यासक्रम जो असतो त्याच्यानुसार प्रश्न विचारला जातो. बघा, पण प्री जे आहे, प्री परीक्षा सर्वांसाठी सेम असेल. तर मग आता हा प्री आहे, मग प्री किती मार्कची असती? 100 प्रश्न असतात. किती मार्काला असतात? 100 प्रश्न 100 मार्कांना. दर्जा कोणता आहे? पदवीचा. आणि माध्यम कोणतं असतं? मराठी किंवा इंग्रजी. मराठी प्रश्न खाली इंग्रजी असतो किंवा इंग्रजी प्रश्न मराठीत असतो. परीक्षेला टाइम किती आहे? 1 तास. म्हणजे 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे. आणि MCQ टाईपचे, त्याला आपण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, त्या टाईपचा पॅटर्न असतो. याला निगेटिव्ह सिस्टम असते का सर? हो, बिलकुल. किती असते? 1/4 आपण म्हणतो 0.25 इतकं तुमचं निगेटिव्ह सिस्टम असते. म्हणजे तुमचे 4 प्रश्न रॉंग झाले तर तुमचा 1 प्रश्न काय होणार? तुमचा बरोबर आलेला मायनस होणार. हे झालं प्रीचा पॅटर्न. आता प्रीचा सिलेबस काय काय बघा, म्हणजे पूर्वाचा सिलेबस काय काय. पूर्वला तुम्हाला हे तुम्ही आता व्यवस्थित बघू शकता, स्लाइड तुमच्यासोबत ठेवायची, तुम्ही फोटो काढून ठेवू शकता. चालू घडामोडी, त्यानंतर नागरिकशास्त्र, त्यानंतर इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र पण असेल तुम्हाला, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी, याच्यावरती आपल्याला प्रश्न असतात. आता प्रश्न काय आहे बघा, म्हणजे मी जसं मुलांसोबत डिस्कस करतोय, मी तर माझा खाली बघा व्हॉट्सअपचा नंबर दिसतोय. तुम्ही काही डाऊट असेल तर त्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती मला मेसेज करू शकता. मला जसं शक्य होईल तसं, टाइम लागू शकतो पण प्रत्येकाला उत्तर मात्र नक्की मिळेल. तर मला पाठीमागच्या एका मुलाने, की जसं मी डिस्कस करतो चॅटिंग सुरू होती, तो म्हणजे सगळ्यात मोठा जो अडथळा आहे तो आहे चालू घडामोडीचा. हा सिलेबस 7 विषय असतात, तुम्ही नंतर बघू शकता. तर त्याचं काय म्हणतो, चालू घडामोडीचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. मी म्हटलं कसं काय प्रॉब्लेम? चालू घडामोडीचा सगळा इझी सब्जेक्ट आहे. तो म्हणजे नाही सर, म्हणे चालू घडामोडीचं काही पण विचारतात. म्हटलं असं तर नाही होणार, आयोग काही विचारेल. हे बघा, मी आयोगाची बाजू नाही घेते. आयोगाचा प्रश्न विचारण्याचा पॅटर्न तुम्ही समजून घ्या. जितका लवकर तुम्ही समजून घेताल ना, तितकं तुमच्यासाठी फायद्याचं असेल. म्हणजे मी आयोगाच्या बाजूने बोलतो असा प्रकार नाहीये. तुमचा निकाल आला तर आमचे पोट भरतात, नाही तुमच्या निकालावर आमचं आयुष्य अवलंबून आहे. आम्हाला नोकऱ्या सोडून, मी स्वतः नोकरी सोडून तर शिकवतोय, तर म्हणजे मला तुमच्या निकालावरती माझं भवितव्य अवलंबून आहे. त्याच्यामुळे मी आयोगाची बाजू नाही घेते, पण तुम्हाला आयोगाचा पॅटर्न समजून घ्यावा लागेल. त्या मुलाने मला एक उदाहरण पाठवलं होतं बघा, मी त्याच्यामुळे डायरेक्ट क्वेश्चनच घेतो. मला वाटतं त्या मुलाचं नाव पवन जाधव, पवन का प्रवीण जाधव असं काहीतरी आहे. तर बघा, तर त्याने हा पाठवला असेल, तो जर व्हिडिओ बघत असेल त्याला माहित असेल, त्याने हा मला असं पाठवला, सर म्हणजे हा प्रश्न आहे म्हणे. त्याचं म्हणणं, सर डायडासिया वकील पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्ता यांचा फेब्रुवारी 2018 मध्ये निधन झालं, असा प्रश्न म्हणे. सर खाली ऑप्शन होते हिना खान, खलिदा भुट्टो, अस्मा जहांगीर आणि नूरजहां शेख. आणि हा प्रश्न म्हणे सर 2019चा आहे, मार्च 2019चा, आणि फेब्रुवारी 2018 म्हणजे 1 वर्षापेक्षाही जुनं या ठिकाणी विचारलेलं आहे. आणि तुम्ही तर म्हणता की सर वर्षभराचं तुम्हाला जीके केलं तर सफिशियंट आहे. म्हणजे त्याचं म्हणणं काय होतं, सर मार्च 2019ला फेब्रुवारी 2018चे पण प्रश्न येऊ शकतात. आणि त्याचं म्हणणं होतं, सर कोणत्याही देशातला कोणत्याही व्यक्तीवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, आपण इतकं जगाचं नॉलेज कसं ठेवणार आहे? मित्रांनो, बिलकुल चुकीचं. कोणत्याही व्यक्तीवरती प्रश्न येत नसतो, कोणत्याही देशावर प्रश्न येत नसतो. जे व्यक्ती चर्चित असतात आणि त्यांचा आणि आपला डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट काहीतरी संबंध असतो, त्यांच्यावरतीच प्रश्न येतात. मी तुम्हाला हे पूर्णपणे 100% सांगू शकतो. आयोगाचे मेंबर्स पागल नाहीत. ते प्रश्न विचारतात वेगळे, ते सगळ्यांसाठीच आहे. मी आयोगांची बाजू घेतो अशा प्रकारे नाही. पण बघा, आता मी तो हा पहिला पॉईंट क्लिअर करतो की याच्यावरती प्रश्न का आला होता. म्हणजे याचं उत्तर जे आहे अस्मा जहांगीर आहे. तर अस्मा जहांगीर याच्यावरती प्रश्न का आला बघा. आता पेपर कधीचा आहे? 2019चा, मार्चचा. आणि यांचं निधन काही झालं फेब्रुवारी 2018 मध्ये. तुम्ही व्यवस्थित बघा. आता बघा का आलं, कारण बघा लोकसत्ताचा तुम्ही पेपर बघा, मी डेट पण लिहिली 11 फेब्रुवारी 2018.
संध्याकाळी 6:40 ही न्यूज होती. मी लोकमतचा ई पेपर सर्च केला, त्यात मला मिळाली. तर याच्यावरती ही न्यूज होती. काय न्यूज बघा, पाकिस्तानच्या प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या आसमा जहागीर यांचं निधन. बघा आता हे झालं, अशी न्यूज होती. मग लोकसत्ता म्हणजे आपल्याकडे पण बातमी होती. दुसरं बघा, तुम्ही जर नवभारत टाइम्स जर बघितला त्या दिवशीचा, तर त्या दिवशी अशी होते की यांचं निधन झालं, पण सोबत दिलेले कुलभूषण जाधव मामले में आसमा जहांगीर ने पाकिस्तान सरकार के खिलाफ आवाज उठाई थी. मित्रांनो, आसमा जहांगीर फक्त पाकिस्तान मधली वकील नव्हती, ती मानवाधिकार कार्यकर्ते नव्हत्या. त्या मानवाधिकारात काम करत होत्या, पण त्यांनी कुलभूषण जाधव या प्रकरणामध्ये पाकिस्तानच्या सरकारला धारेवर धरलं होतं. ही न्यूज भरपूर दिवस चालू होती आपल्याकडे, म्हणजे हे तेव्हा चर्चेत असलेल्या व्यक्ती होत्या. आता हे झालं कधी 11 फेब्रुवारीचं. मग याच्यामुळे प्रश्न विचारला का? नाही. तर पुढची न्यूज बघा, ही आहे 26 ऑक्टोबर 2018ची. 26 ऑक्टोबर 2018ची झी मीडियाला संध्याकाळी 8:25 आलेली न्यूज आहे की ज्यामध्ये दिलेलं आहे की पाकिस्तान की मानवाधिकार कार्यकर्ता और वकील आसमा जहांगीर को मरणोपरांत म्हणजे मरणोत्तर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार सम्मान 2018 से सम्मानित किया जा रहा है. म्हणजे मित्रांनो, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर अगोदर झाला होता, पण ही न्यूज कधीची? 26 ऑक्टोबरची आहे. आणि हे जे संयुक्त राष्ट्राचा जो पुरस्कार आहे ना, हा काही छोटा पुरस्कार नाही ना, मोठा पुरस्कार आहे. सन्माननीय व्यक्तीने दिला जातो. त्यामुळे प्रश्न विचारला याच्यावरती. आयोग प्रश्न काय विचारतं समजून घ्या. कुलभूषण जाधव मुळे ते आसमा जहांगीर भरपूर दिवस न्यूज मध्ये होत्या. त्यांनी सरकारला धारेवर धरलं होतं, इंडियाच्या बाजूने बोलत होत्या भरपूर वेळेस. मानवाधिकार कायद्याच्या अभ्यासक होत्या त्या. त्यामुळे प्रश्न विचारलेला आहे. आयोगाला ब्लेम करण्याच्या अगोदर आपण आयोगाला समजून घेऊ ना. आयोगाला आपण समजून घेतलं तर आपल्या फायद्याचं आहे. उलट आपण आयोगाला शिवाय देत बसलो तर आपला लॉस होणार आहे. मी आयोगाची बाजू घेत नाहीये, मी परत सांगतो, मी तुमच्याच बाजूने बोलतोय. तुमचा रिझल्ट आला तर माझं पोट भरणार आहे, पण आयोगाला समजून घ्यावं लागेल आपल्याला. दुसरं बघा, आता मेन्सला म्हणजे मिसाल प्रीला आपला अभ्यास तसा करावा लागेल. मेन्सला काय असतं? मेन्सला 2 पेपर असतात, 1 आणि 2. हे दोन्ही पेपर जे आहेत PSI ST आणि असिस्टंटला PSI ST आणि ESOला तिघांना कंबाईन असतात. याला प्रीमध्ये पूर्वमध्ये पहिल्या पेपरला मराठी इंग्रजी आणि सामान्य ज्ञान असतं. त्यानंतर सामान्य चाचणीचा दुसरा पेपर असतो. दोन्ही पेपर 200 मार्काचे आहेत आणि 400 200 + 200 400 गुण आहेत. तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये महत्वाचं काय बघा, किती गुण किती मार्काला आहे इथं समोर दिलेलं आहे. तुम्ही नंतर ते बघून घ्या. मी साईडला सरकतो, तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तुम्ही काढू शकता. बघा आता इथं महत्वाचं काय, मराठीचा दर्जा आहे ना मित्रांनो, हा 12वीचा आहे. इंग्रजीचा दर्जा आहे ना मित्रांनो, हा पदवीचा आहे. आणि बाकी सगळा दर्जा पदवीचा आहे. तुम्ही म्हणता सर याच्यावरती तुम्ही कशाला लक्ष द्यायला? आता दर्जा 12वीचा का पदवीचा आहे खूप मॅटर करतं. दर्जा 12वीचा म्हटलं लेवल कशी असेल, दर्जा पदवी म्हटलं लेवल कशी असेल, अभ्यासाची दिशा कशी असली पाहिजे आपली, ते आपल्याला मार्गदर्शक ठरेल. आता बघा, ह्या स्लाइडवर तुम्ही नंतर बघू शकता, पण अशा प्रकारचा हा मेन्सचा पेपर आहे. म्हणजे पूर्व आपली 100 मार्कची होती आणि मेन्स आपली 400 200 + 200 समोर तुमच्या स्लाइड आहे. बघा आता मी का म्हणतो हे की नेमकं आपल्याला अभ्यासाची दिशा कळते. मित्रांनो, आपल्याला आयोगानुसार अभ्यास करावा लागेल. आयोग कसा प्रश्न विचारतो त्याचा पॅटर्न समजून घ्यावा लागेल. तुम्हाला पुस्तकं बदलायची गरज नाहीये, तुम्हाला क्लासेस बदलायची गरज नाहीये, तुम्हाला शिक्षक बदलायची गरज नाहीये. सगळे क्लासेस चांगले असतात, सगळे शिक्षक चांगले असतात. त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने आपल्याला घेता आलं पाहिजे. पुस्तकांना नाव ठेवून चालणार नाही, हे पुस्तक चांगलं आहे ते पुस्तक वाईट. सगळ्या पुस्तकात सारखंच दिलेलं आहे. मी याच्या अगोदर पण सांगितलेले, माझे पण 6-7 पुस्तक आहेत. मलाही माहिती पुस्तक कसे तयार करतात. पुस्तक तयार करायला काही वेगळं लागत नाही. आम्ही सगळे कॉपी पेस्टच करत असतो इकडून तिकडून, आणि त्यामध्ये स्वतःचं काहीतरी ऍड करायचं आणि झालं पुस्तक. म्हणजे पुस्तकं बदलायची गरज नाहीये. तुम्हाला बदलायचं काय, अभ्यास करण्याची पद्धत, आयोगाचा पॅटर्न समजून घेऊन. आता प्रश्न बघा, हा प्रश्न 28 जुलै 2019चा महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब चा आहे. तुम्ही बघू शकता 28 जुलै 2019चा 2 नंबरचा प्रश्न सेट अ आहे. तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता. किंकर या शब्दास खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे, हा 2 नंबरचा प्रश्न होता. तिसरा बघा, सौजन्य या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द कोणता, असा तिसरा प्रश्न होता. मी अभ्यासाची दिशा सांगतो, PSI ST आणि ESO सगळ्यांसाठी सेम असेल. बघा, मला तिसरा प्रश्न कळतो सौजन्य. सौजन्य म्हणजे चांगला शब्द आहे, मराठी आपल्याला येते, दर्जा 12वीचा आहे. आपल्याला कळतं सौजन्यपूर्वक, सौजन्य म्हणजे पॉझिटिव्ह काहीतरी सकारात्मक आहे, म्हणजे भलेपणा
सुजनता आणि शिष्टाचार. बघा, सुजनतामध्ये सु आणि शिष्टाचारामध्ये शिष्टा, म्हणजे शिष्टाचार हा स्वतः म्हणजे वर्ड कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि आपल्याला विरुद्धार्थाचा शब्द विचारलेला आहे, म्हणजे ताबडतोब कळत आपला असभ्यता. याला कोणताही आपला अभ्यास करायची गरज आहे का, नाहीये. म्हणजे आयोगाचे काही प्रश्न असे असतात, मी हे फक्त प्रातिनिधिक स्वरूपात घेतलेले प्रश्न आहेत. आयोगाचे काही प्रश्न असे असतात विचारपूर्वक सोडू शकता तुम्ही. पण दुसऱ्या साईडला काही प्रश्न असे असतात जिथे विचार करून चालत नाहीये, ते माहीतच असावं लागतं. इथं तुम्हाला जरी माहिती नसलं तरी तुम्ही उत्तर काढलं असतं. 3 नंबरला माहिती महत्वाची नाही, इथं माहिती महत्वाची का नाही, इथं तुम्ही काढू शकता समजून घेऊन. इथं 2 नंबरला समजून घेऊन चालणार नाही, तुम्हाला माहितीच असावं लागेल किंकर म्हणजे काय. किंकर या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे. पर्याय दिलेला आहे मजूर, मालक, दास आणि शासक. तुम्ही पर्याय जरी बघितले तरी कन्फ्युज होणार. बघा, मजूर आणि दास दोन्ही जवळजवळ शब्द वाटतात, मालक आणि शासक दोन्ही जवळजवळचे शब्द वाटतात. मित्रांनो, इथे तुम्हाला माहितीच असावं लागेल की या ठिकाणी मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं की काही ठिकाणी आपल्याला बघावं लागेल की नेमकं नॉलेज आपल्याला कामी येईल. इथं बघा, आता तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की किंकर या शब्दाचा अर्थ हे होतात अनुचर, गडी, गुलाम, चाकर, दास, नोकर, परिचारक आणि सेवक. बघा, आता मी काय म्हणतो, कारण मजूर आणि दास या दोघांमध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. पण जर तुम्हाला माहित असेल की यार किंकरचे हे समानार्थी शब्द आहे तर तुम्ही कन्फ्युजन होणारच नाहीये. तर मला सांगायचं काय, मी डिटेलमध्ये नंतर बोलणारच आहे. आपले काही समानार्थी शब्दाचे काही ट्रिक्सचे व्हिडिओ पण आपण ऑलरेडी टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता. युट्यूब चॅनल आपल्या लिंकवर जा, समानार्थी शब्दाचे व्हिडिओ आहेत, ट्रिक्स पण दिलेले आहेत कसं लक्षात ठेवायचं. तर तुम्हाला ही माहिती असं लागेल. म्हणजे इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी होती, इथं तुम्हाला पॅटर्न कसा होता की तुम्हाला समजून घेऊन सॉल्व्ह करायचा होता. सेम वेळा इंग्लिशचं असतं. बघा, इंग्लिशचं बघा, आता समजा हा प्रश्न आहे, वी हॅव लिव्ड इन दिस हाऊस सिन्स 1952. याचा मिनिंग काय होऊ शकतो, मराठीत मिनिंग काढायचा प्रयत्न केला तर ढोबळ मानाने आम्ही 1952 पासून या घरात राहिलेलो आहे किंवा राहत आलो होतो किंवा राहिलेलो होतो, असा काहीतरी अर्थ येईल. आता बघा, आयोगाने इथं प्रश्न काय, बघा हाही प्रश्न 28 जुलै 2019 आहे, ए सेट आहे, 60 नंबरचा क्वेश्चन आहे, तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता. बघा, द यूज ऑफ परफेक्ट टेन्स इन द अबोव सेंटेन्स इज कॉल्ड. आता आपल्याला परफेक्ट टेन्स म्हणजे आपण शिकलो काय, परफेक्ट म्हणजे पूर्ण, पाठाचे ना, परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण टेन्स, परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. पण त्यांचं म्हणणं काय, परफेक्ट टेन्सचा यूज काय आहे, तर परफेक्ट टेन्सचा यूज आपण म्हणतो डायरेक्ट परफेक्ट म्हणजे आन्सर सेकंड असायला पाहिजे. नाही, प्रश्नाला घुमवलं त्यांनी, फिरवलं. दर्जा इंग्रजीचा पदवीचा आहे, 12वीचा नाही. हायर लेवलला क्वेश्चन येतील काही. द यूज ऑफ परफेक्ट टेन्स, मला सांगा, आपण राहिलेलो आहे म्हणजे 1952ला आपण त्या घरात राहायला गेलो असेल, 1952 पासून काही वर्षापर्यंत आपण तिथे राहिलो असेल, मे बी आजपर्यंत राहतो, किंवा एक सेंटेन्स लिहिणारा ज्या दिवशी त्यांनी सेंटेन्स लिहिलं त्या दिवसापर्यंत राहिला असेल. म्हणजे ही राहण्याची क्रिया या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत सुरू होती ना, क्रिया तर सुरू होती. मग क्रिया जर सुरू होती तर या ठिकाणी आन्सर पाहिजे द कंटिन्युटिव्ह यूज. आता हे तुम्हाला कोणत्याच पुस्तकात भेटणार नाही. आता हे जे ऍक्च्युली हे पहिला प्रश्न जरी तुम्हाला 28 जुलै 2019 असेल, याच्या अगोदर याचा प्रश्न येऊन गेलेला आहे. मला वाटतं 2008 का 9ला येऊन गेला होता अशा प्रकारचा प्रश्न, आणि त्याच्यानंतर काही पुस्तकाने हे त्या पुस्तकामध्ये टाकलं. पण पुस्तकामध्ये हा प्रश्न येण्याच्या अगोदर आयोगाने अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. इथं विचार करावा लागेल, पाठ करून चालत नाही, पाठांतराने चालणार नाही. अभ्यासाची पद्धत बदला, समजून घ्या, प्रश्न समजून घेतला चालेल. आता कधी कधी काय होतं बघा, प्रश्न असा असतो, आय वॉज ऍब्सोल्युटली फ्लॅबरगास्टेड व्हेन शी टोल्ड मी द प्राइस. आणि त्या आपल्याला ह्या वर्डचा, ह्या शब्दाचा अर्थ विचारलेला आहे. आणि काय प्रश्न आहे बघा, दोन ट्विस्ट या ठिकाणी दोन पद्धतीने प्रश्न फिरवण्यात आलेला आहे. इथं त्यांनी अर्थ नाही विचारला, विच आर नॉट मिनिंग्स, कोणते अर्थ नाही असा प्रश्न विचारला. हा पहिला ट्विस्ट, कारण आपल्याला शब्द दिसला की शब्दाचा समानार्थी शब्द लिहिण्याची सवय लागलेली आहे, तर नॉट विचारलेला आहे. आणि दुसरं बघा, आता फ्लॅबरगास्टेड जर तुम्ही पाठ केलं तर घोळ कसा होऊ शकतो. मी मुद्दा म्हणून ह्या समोरच्या स्लाइडमध्ये डिक्शनरी शब्द टाकलेला आहे. माझ्याकडे आपल्या मराठीत जी सगळ्यात चांगली चालणारी डिक्शनरी आहे त्यात मी फ्लॅबरगास्टेड वर्ड टाकला, तर मला असं दिसला या शब्दाचा मिनिंग मराठी डिक्शनरीमध्ये निष्पाप असा दाखवलेला आहे.
त्याच्या आणखीन दुसरे खाली वर्ड सरप्राईज, ग्रेटली, ॲस्टोनिश असे काहीतरी दिलेले, पण मराठीमध्ये निष्पाप हा शब्द दिलेला आहे. आता मराठीमध्ये निष्पाप शब्द दिला तर मी काय करतो, समजा मी हा वर्ड पाठ केला तर मी याचा वर्ड बघेल निष्पाप, आणि निष्पाप या शब्दाचा या वाक्याशी काही मात्र संबंध नाही, काहीच संबंध नाही. तुम्ही बघा निष्पापचा काही संबंध आहे का? आपण फक्त निष्पाप पाठ केलं, पण आपण हे नाही बघितलं की निष्पापचा मिनिंग, या शब्दाचा दुसरा मिनिंग सरप्राईज हा पण होतो. डिक्शनरीला दोष देऊ नका, पुस्तकांना दोष देऊ नका, शिक्षकांना दोष देऊ नका, तिथं दिलेलं आहे ना दुसरं खाली, पण आपण हेच पाठ करतो. कारण एका शब्दाचे अनेक फंक्शन असतात. याच्या अगोदर इंग्लिशचे मी व्हिडिओ टाकले, बघून घ्या. पहिलाच व्हिडिओ जो होता स्टडी कसा करायचा त्यावर मी सांगितलेले. तर बघा या ठिकाणी फ्लॅबरगास्टेडचं मिनिंग निष्पाप नाहीचे. मग मला सांगा, एकटीनं तुम्हाला किंमत सांगितल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे? या ठिकाणी निष्पाप होणार आहे का तुम्ही? नाही. या ठिकाणी आश्चर्याचा संबंध आहे. तर आन्सर पाहिजे ए किंवा सी, पण त्यांनी प्रश्न विचारलाय कोणता नाही, म्हणून उत्तर येईल बी. फ्लॅबरगास्टेडचं मिनिंग इथे काय? फिल्ड विथ शॉक आणि फिल्ड विथ वंडर, म्हणजे आश्चर्य झालं, आश्चर्य झालं. परत आश्चर्य झाला असं मिनिंग आलाय का? नाही. हो, आश्चर्य झाला असं मिनिंग आलाय, पण त्याने आपला प्रश्न काय विचारला की विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट मिनिंग्स, कोणता मिनिंग नाही? मग बी हा मिनिंग नाहीये. तर आन्सर पाहिजे तुमचं सेकंड, ओनली बी. प्रश्न घुमवलेला आहे. मला सांगायचं काय की आपल्याला अभ्यासाची दिशा बदलावी लागेल, आपल्याला वेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. आता बघा दुसरं याची ट्रेनिंग मी फक्त सांगितलं. एसटीआयचा पॅटर्न कसा आपला, पात्रता सांगितली, पॅटर्न सांगितला, पूर्व असते, मुख्य असते. पूर्वला आपल्याला एक पेपर असतो, मुख्यला आपल्याला 2 पेपर असतात. कसा सिलेबस मध्ये तुम्हाला दिलेला आहे आणि त्याचा अभ्यास कसा करायचा ते पण सांगितलं थोडक्यात. याचा डिटेलमध्ये बुक लिस्टवरती किंवा स्टडी प्लॅनवरती आपण समोर व्हिडिओ बनवूयातच. पण आता बघा ट्रेनिंग, जसं PSIची ट्रेनिंग फिक्स असते किंवा पोलीस भरतीची ट्रेनिंग असते, तसं एसटीआयचं असं काही फिक्स नाहीये. ट्रेनिंग होते पण आणि नाही होत पण, म्हणजे जॉईनिंग झाल्या तुम्हाला पोस्ट जॉईनिंग मिळाली तर लगेच ट्रेनिंग हो पण शकते, होत पण नाही. किती दिवसाची व्हावी याच्याबद्दल असं काही फिक्स नाही. मी दिलेलं तुम्हाला किती दिवसाची व्हावी हे पण फिक्स नाही, कधी व्हावी हे पण फिक्स नाही, आणि कुठं होती हे पण फिक्स नाहीये. तर ट्रेनिंग जास्त मॅटर करत नाही, कारण एसटीआय पोस्टचं तुम्हाला ऍक्च्युअल प्रॅक्टिकल नॉलेज महत्त्वाचं असतं. ते नॉलेज तुम्हाला जेव्हा तुम्ही जॉबवर जाता तर सिनियर कडून तुम्हाला शिकायला मिळतं. नंतर बघा काही इतर शंका असतात मनामध्ये, सर उंची किती लागते? उंची लागत नाही, उंची मॅटर करत नाही. तुम्ही इतके बारीक आहात तरी चालतात, मोठे आहात तरी चालतात, काही फरक पडत नाही. वजन किती असू द्या काही फरक पडत नाही. सर माझे केस पूर्ण गळालेले आहे, मी टकलू आहे, चालतं. सर माझे केस मी काहीतरी वेगळा ड्राय केलेला कलर केलेला आहे, चालेल का? चालतं. माझे केस कुरळे आहे, चालेल का? हातावर टॅटू आहे, काही प्रॉब्लेम नाही. ऑपरेशन झालेलं आहे, नो प्रॉब्लेम. सर मी हँडिकॅप आहे, आणखीन चांगलं. हँडिकॅपचं तुम्हाला काय आहे, काही तुम्हाला रिझर्वेशन आहे, काही तुम्हाला जागा असतील, काही प्रॉब्लेम नाही. सर मी बोबडो बोलतो, नो प्रॉब्लेम. सर मला इंग्रजीमध्ये बोलता येत नाही, नो प्रॉब्लेम. इंटरव्ह्यू नाही, आणि जरी इंटरव्ह्यू आपल्याला जरी MPC असेल तर मराठीत होतात, त्यामुळे इंग्रजीचा प्रॉब्लेम नाही. सर वर्दी असते का? जशी PSIला वर्दी असते, काही स्टार्स असतात, तर तशा प्रकारे इथं काही वर्दी वगैरे आहे का? नाही. STAला अशी स्पेसिफिक कुठल्याही प्रकारची वर्दी नाही. शारीरिक चाचणी नसते. मेडिकल या ठिकाणी बघा हा पॉईंट जो आहे तर मेडिकल बद्दल बोललेलं मी. मेडिकल असतं पण अगदी नॉर्मल असतं. जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल त्याच्यानंतर जेव्हा ती डेट येईल मेडिकलची तेव्हा मी डिटेलमध्ये सांगेल की मेडिकल कसं असतं. पण मेडिकलमधून कोणीही रिजेक्ट होत नाही, त्यामुळे टेन्शन नाही. सर मला चष्मा आहे, चालतं का? हो बिलकुल चालतं, काहीही प्रॉब्लेम नाही. तुमचा काहीही प्रॉब्लेम असेल STI मध्ये धक्कून जातं, PSIला धक्कून जात नव्हतं. आता सगळं झालं सर, महत्वाचं पैशाबद्दल बोलला, पेमेंट किती भेटणार? मी अगोदर सांगितलं PSI, STI आणि ESO जवळपास समतुल्य पोस्ट आहेत. पगार जवळपास सगळ्यांचा सारखा असतो. 45 ते 55 हजार याच्या रेंजमध्ये पगार तुम्हाला मिळत असतो तुमच्या पोस्टिंगच्या ठिकाणानुसार वगैरे वगैरे. त्याच्यानंतर सर हा पगार फिक्स असतो का? नाही. आपण जर जनरली बघितलं तर जवळपास 1.5 ते 2.5 हजाराच्या मध्ये, म्हणजे आपण ॲव्हरेज जर काढलं तर 2000च्या आसपास प्रत्येक वर्षी तुमचं इन्क्रीमेंट होत असतं, तुम्हाला वाढतात, भत्ते वगैरे पण मिळतात तुम्हाला. त्यानंतर सर पोस्टिंग कुठे मिळते? आम्हाला कुठं पोस्ट केलं जातं? इथं कुठंही तुम्ही बोट ठेवा, महाराष्ट्राच्या नकाशावर कुठेही बोट ठेवा, त्या जिल्ह्याच्या ज्या जिल्ह्यावर बोट ठेवताल त्या जिल्ह्याच्या तुमच्या हेड म्हणजे जिल्ह्यामध्ये
कुठेही पोस्टिंग होऊ शकते. पण चांगली गुड न्यूज अशी आहे, जिल्ह्यामध्ये कुठेही म्हणजे फक्त जनरली जिल्ह्याच्या ठिकाणी यांच्या राज्यकर विभागाच्या कोणत्याही कार्यालयात शहरात किंवा जिल्ह्यात असते जागा. म्हणजे तुमची जी पोस्टिंग आहे ही जनरली जिल्ह्याच्या ठिकाणी असते. काही अपवाद आहे त्याला, खामगाव सारखे, खामगाव तालुका आहे बुलढाणा जिल्ह्यातला, पण तिथं देखील कार्यालय आहे. पण जनरली जिल्ह्याच्या ठिकाणी तुमची पोस्टिंग होते. सर मी महिला आहे, मला काही कन्सेशन बिलकुल मिळतं. महिला वर्गांना पोस्टिंगमध्ये STI मध्ये चान्सेस आहेत तुमच्या पद्धतीने मिळण्याचे. जनरली देतात पॉसिबल असेल तर. समजा एखादी महिला आहे ती बिचारी नांदेडची आहे आणि नांदेडला जर जागा खाली असेल तर नांदेडला मिळून जातं. किंवा याला दुसरा एक ऑप्शन पर्याय असा असतो की समजा तुम्ही मॅरिड आहात, तुमचे हजबंड पुढे समजा नांदेडला जॉब करतात आणि तुम्हाला पोस्टिंग लातूर दिलेली आहे, तर तुम्ही त्यांना विनंती करू शकता की माझे हजबंड या ठिकाणी सरकारी नोकरी असावी, प्रायव्हेटसाठी नाही, सरकारी नोकरीला आहेत आणि त्यांची पोस्टिंग इथं आहे. कागदपत्र सादर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये पोस्टिंग मिळू शकते. म्हणजे महिला वर्गांना थोडा या ठिकाणी रिलॅक्सेशन मिळतं, त्यांना थोडासा चान्स मिळतो. त्यानंतर ट्रान्सफर कधी होतात? सर ट्रान्सफर दर 3 वर्षाने तुमचं महसूल संवर्गांतर्गत आणि 6 वर्षाने एका महसुली संवर्गातून दुसऱ्या महसुली संवर्गात, म्हणजे इंटरनल डिपार्टमेंट जे असते तुमचे, तर 3 वर्षे आणि 6 वर्षे. आपण जसं PSI बघितलं होतं की जिल्हा अंतर्गत बदल्या 3 वर्षाने आणि 6 वर्षाने जिल्हा बदली, तसंच यांचा महसूल संवर्ग असतो. ते तुम्हाला नंतर कळेल जॉब गेल्यानंतर. तर 3 वर्षांनी तुमच्या अंतर्गत बदल्या थोडक्यात आणि 6 वर्षांनी तुम्ही दूरवर्ती दुसऱ्या महसूल संवर्गात बदली करून घेऊ शकता. त्यानंतर सर प्रमोशन्स कसे असतात, आमचे प्रमोशन्स कसे होणार? तर प्रमोशनसाठी बघा, तुम्ही STI म्हणून जेव्हा जॉईन करताल तेव्हा राज्यकर निरीक्षक, त्याच्यानंतरचं प्रमोशन तुमचं राज्यकर अधिकारी गट ब, नंतर राज्यकर सहाय्यक आयुक्त गट अ आणि राज्यकर उपायुक्त गट अ, जनरली अशा प्रकारे तुमचं प्रमोशन होऊ शकतं. कधी कधी ह्या प्रमोशनमध्ये काही पोस्ट ऍड होतात, कधी कधी काय म्हणतात आपण राज्यावाईज राज्यानुसार यामध्ये बदल असू शकतात. पण मी जनरल सांगितलं, राज्यकर निरीक्षक, त्यानंतर राज्यकर अधिकारी गट ब, त्यानंतर राज्यकर सहाय्यक आयुक्त गट अ, राज्यकर उपायुक्त गट अ, अशा प्रकारे प्रमोशन असेल. त्यानंतर सर आता काम काय आहे, STIचं काम काय आहे? तर STIचं सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्ही काम करणार आहात GST डिपार्टमेंटला, तुम्ही आहात GST डिपार्टमेंटला. तर मग GST डिपार्टमेंटला असल्यामुळं तुम्हाला जे लोक कर चुकवतात, कर चुकवेगिरी करणारे जे लोक आहेत, जे व्यापारी आहेत, त्यांच्यावरती बोचक बसवण्याचं काम तुम्हाला करावं लागतं. तुम्हाला तुमचे कनिष्ठ किंवा वरिष्ठ हे प्लस काही न्यायालयीन प्रक्रियेचे केसेस असतील तर त्यांच्यासोबत पत्रव्यवहार करणं हा पण काम STIचं असतं. त्यानंतर व्यापाऱ्यांच्या नोंदी करून घेणं, त्याच्यानंतर कर भरणाऱ्यांनी करून घेणं, कर कोणी भरत नसेल त्याला नोटीस पाठवणं, नोटीस पाठवून देखील कोणी उत्तर देत नसेल तर त्यांचे अकाउंट सीज करणं, सीज म्हणजे जप्त करणं किंवा त्याला सील लावणं, त्यानंतर त्याच्या मालमत्ता जप्त करायच्या काही फ्रॉड केले असतील तर, आणि त्या मालमत्तांचा लिलाव करायचा. अशा प्रकारचे कामं STIचे असतात. मी लिस्ट इथं दिलेली आहे. तुम्हाला सर काय मिळणार, आम्हाला इतकं काम सगळं करून आम्हाला मिळणार काय नेमकं? तर बघा, पहिल्यांदा लोकांसोबत तुमचा प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट कमी येतो. आता बघा, लोकांमध्ये ज्या लोकांना मिसळायला आवडत नाही किंवा ज्यांना पब्लिक कॉन्टॅक्ट नकोय, लोकांची हेडेक नकोय, दररोज कोणी प्रॉब्लेम घेऊन येतात, उगाच आपलं त्यांचं ऐकत बसावं लागतं, अशी जर तुमची मेंटॅलिटी असेल तर हा जॉब तुमच्यासाठी 100% सूट होणार. कारण लोकांसोबत कॉन्टॅक्ट नसल्याच जमा आहे तुमचा. जरी आला तर व्यापारी, त्यांचे प्रतिष्ठानं यांच्यासोबत काम जॉब येतो आणि त्यांच्या वतीनं पण त्यांचे चार्टर्ड अकाउंटंट जी लोक असतात तर CA लोकांसोबत तुमचा कॉन्टॅक्ट येतो. म्हणजे एज्युकेटेड लोकांसोबत नेहमी कॉन्टॅक्ट येणार तुमचा आणि सामान्य लोकांसोबत कॉन्टॅक्ट येत नाही. हा तुम्हाला मिळणारा पहिला प्लस पॉईंट आहे. नंतर मान सन्मान मिळणार, कारण आपण अधिकारी बनणार. त्याच्यानंतर कर प्रणालीची सखोल माहिती, स्वतः व्यवसाय करण्यास सक्षम बनता. आता हा पॉईंट काही लोकांना समजेल, काही लोकांना नाही समजणार. असं कन्सिडर करा, तुम्ही STI म्हणून जॉईन झालात, समजा तुम्ही औरंगाबादला जॉईन आहात, पण इंटरनल वर्कलोड असेल किंवा तुम्हाला इंटरनल काही गोष्टीमुळे तुम्हाला 10 वर्षांना असं वाटलं नको यायला डोक्याला ताप, आपल्याला जॉब सोडून द्यायचा. आता तुम्ही PSIचा जॉब सोडला तर तुम्हाला डायरेक्ट घरी शेतीच करावं जावं लागेल किंवा तुम्हाला क्लासेस घ्यावे लागतील. पण तुम्ही STIचा जॉब सोडला तर तुम्ही STI मध्ये जितकी कमाई आहे तुम्हाला त्याच्या कित्येक पटीनं तुम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये कमाई करू शकता. कारण तुम्हाला कर प्रणालीची सखोल माहिती असते. तुम्ही टॅक्स कन्सल्टन्सी म्हणतो आपण त्याला, ती जर चालवली तरी भरपूर पैसे तुम्ही कमवू शकता. म्हणजे तुम्ही स्वतःचा व्यवसाय करण्यास सक्षम बनता, कारण इंटरनली तुम्ही जॉब केलेला असतो.
तुम्हाला बघा मी अगोदर सांगितलं STIचे ऑफिसेस हे जनरली कुठे आहेत, शहराच्या ठिकाणी आहेत, त्यामुळं शहरात राहण्याची उत्तम संधी तुम्हाला मिळते. त्यानंतर पगार तर मिळतोच आणि प्रमोशन्स आपण अगोदर डिस्कस केलेत. याच्यामध्ये काही चॅलेंजेस आहेत का सर? हो, बिलकुल आहे. सगळ्यात महत्त्वाचं, STI झाल्यानंतर वर्क आणि लाईफ ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही बॅलन्स करू शकता, कारण इतका वर्कलोड नाहीये जितका PSI ला असतो. तर हा जॉब कम्पॅरेटिव्हली रिलॅक्स जॉब आहे PSIच्या. सर काही आम्हाला चॅलेंजेस आहेत का? बिलकुल चॅलेंजेस आहेत. कोण चॅलेंजेस आहे? कारण हा जॉब जो आहे मित्रांनो, हा कॉम्बो जॉब आहे. कॉम्बो जॉब आहे म्हणजे कसा, याच्यामध्ये तुम्हाला फील्ड वर्क पण आहे आणि ऑफिशियल वर्क पण आहे. म्हणजे तुम्हाला ऑफिसमध्ये काम करावं लागतं आणि तुम्हाला लोकांना जाऊन भेटावं पडलं. लोकांना म्हणजे व्यवसायांना किंवा काही हे असतील, समजा आपलं काही दुकानं असतील, त्यांना जाऊन तुम्हाला भेटावं लागतं. म्हणजे दोन्ही काम आहे. तर म्हणजे फील्ड वर्कला पण जावं लागतं. थोडंसं फील्ड वर्क करणं मुलांसाठी काही प्रॉब्लेम नसतो, पण मुलींना किंवा महिलांना थोडासा त्रासदायक वाटू शकतो. पण घाबरू नका, फार जास्त काम नसतं, कधी कधी जावं लागतं, ऍडजस्टेबल आहे. लोकांसोबत प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट कमी होतो, हे पण चॅलेंज आहे. कारण काही लोकांना लोकांमध्ये काम करायला आवडतं, तसं काम इथं राहणार नाही. ऑफिसमध्ये बसून किंवा फील्डवर जाऊन तुम्हाला काम करावं लागतं, पण प्रत्यक्ष लोकांसोबत कॉन्टॅक्ट कमी येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काही लोकांना असं वाटतं की आम्हाला मुंबईच पोस्टिंग भेटेल. का? कारण पाठीमागच्या बॅचला जवळपास सगळ्यांना मुंबई दिलं. मित्रांनो, जरी मुंबई मिळालं तरी ते काही दिवसासाठी असतं. 2-3 वर्षानंतर, 3 वर्षानंतर किंवा 5-6 वर्षानंतर तुम्ही परत ट्रान्सफर घेऊन तुमच्या आपापल्या जिल्ह्यामध्ये येऊ शकता. चॅलेंजेस आहेत, पण फार असे काही नाहीत. ही सगळी माहिती होती STI बद्दल. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल. आपले व्हिडिओ थोडेसे जनरली लेंदी होतात, कारण मला लांब लचक होतात. कशामुळं? कारण मला डिटेलमध्ये सांगायचं असतं म्हणून. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्याबद्दल शंकाच नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळत जातील. थँक्यू व्हेरी मच.